शेतकरी मित्रांनो, आज आपण टोमॅटो या पिकाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. टोमॅटो या पिकाचं जे अपयश जे आहे ते त्याच्या अन्नद्रव्यावरती खूप अवलंबून असतं. त्यामुळे टोमॅटोच्या दृष्टिकोनातून टोमॅटोला अन्नद्रव्याचा कोणता अँगल आपण देऊ शकतो याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर असेच बरेच सारे आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जसं की तुमचं टरबूज झालं, खरबूज झालं, तुमची शिमला मिरची झालं, तुमची मिरची झालं, भेंडी झालं, वांगं झालं, अशा सर्व भाजीपाला वर्गीय पिकांवरती आपण बरेच सारे व्हिडिओ बनवणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात प्रथम तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ माहितीपूर्वक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर चला मग सुरुवात करूया तर टोमॅटो या पिकाविषयी. तर आज आपण टोमॅटो विषयी बोलणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती आत्ता आणि काही माहिती पुढील भागामध्येही आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जर काही समस्या असतील, टोमॅटो पिकाची लागवड केलेली असेल आणि आपल्या जर काही समस्या असतील तर आपण नक्कीच कमेंट करू शकता, जेणेकरून आपण आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी पुढील भागामध्ये म्हणजे दुसऱ्या भागामध्ये आपण त्याचं निराकरण करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी ज्यावेळेस आपण शेतीची म्हणजे टोमॅटोची जी लागवड करणार आहोत, टोमॅटोची लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम रोपांची निवड ही चांगल्या रोपांची निवड करायची आहे. जेणेकरून कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही चांगली झाली तर शेवट हा नक्की चांगलाच होतो. त्यासाठी तुम्हाला रोपांची निवड करत असताना चांगल्या रोपांची निवड करायची आहे. जर तुम्ही रोपांची निवड करत असताना कचकावपणा जर केला आणि ते जर रोप तुम्ही तुमच्या शेतात आणून जर लावलं, तर त्या लावल्याच्या नंतर जो येणारा जो खर्च आहे तो खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी होते. त्यासाठी तुम्हाला रोप सिलेक्शन करत असताना चांगल्या रोपांची निवड करायची आहे. तर मित्रांनो, आता रोप सिलेक्शन करत असताना एक 2-4 गोष्टीची चर्चा आपण करूया इथे. तर माझं प्रत्येक शेतकऱ्यांना एक निवेदन असेल, की ज्यावेळेस आपण रोपांची निवड करत आहात, त्यावेळेस आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या नर्सरी असतात. पण त्यामधून आपल्याला चांगल्या नर्सरीची निवड करणं एक तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस चांगल्या नर्सरींची तुम्ही निवड कराल, तर चांगल्या नर्सरीमधलीच रोपं तुम्हाला आपल्या शेतामध्ये आणून लावायची आहेत. शेतकरी मित्रांनो, काही नर्सरी अशा असतात, की व्हायरसला ट्रान्समिट काही म्हणजे कीटक असे असतात, की जे व्हायरसला ट्रान्समिट करणारे असतात आणि असं जर रोप तुम्ही आपल्या शेतामध्ये आणून जर लावलं, तर व्हायरसचा ट्रान्समिशन होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला चांगल्या नर्सरीची निवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती जी नर्सरी आहे ती इन्सेक्ट प्रूफ नर्सरी असणं गरजेचं आहे. पूर्ण पॅकबंद नर्सरी, शेडनेटमधली नर्सरी असणं ही शेडनेट नर्सरी असणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जो ट्रे निवडायचा आहे, तो ट्रे निवडत असताना ट्रेची कप साईज जी आहे तीही खूप महत्त्वाची आहे. मार्केटमध्ये गोल साईजचेही कप आहेत आणि चौरस साईजचेही कप आहेत. तर निवड करत असताना तुम्हाला चौरस साईजचा कप निवडायचा आहे. याचं कारण असं शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही गोल कप साईजचा ज्यावेळेस तुम्ही ट्रे निवडाल, त्यावेळेस टोमॅटोची जी गोल साईजमध्ये जे कोकोपीट असतं, त्या कोकोपीटमध्ये पांढऱ्या मुळींची जी वाढ आहे, ते जर टोमॅटोचं वय जर जास्त झालं 25 ते 27 दिवसांपेक्षा जर जास्त झालं, तर गोल असल्यामुळे तिथं पांढऱ्या मुळींना जागा कमी भेटते आणि जागा जर कमी भेटली तर तिथं रूट कॉइलिंग तयार होते. त्यासाठी तुम्हाला चौरस आकाराचा कप निवडायचा आहे. चौरस आकाराच्या कपमध्ये तुम्हाला जी जागा असते पांढऱ्या मुळींची वाढ होण्यासाठी जागा ही अगदी जास्त असते आणि तिथं रूट कॉइलिंगचाही प्रश्न येत नाही. त्यासाठी तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला ट्रे निवडायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला चौरस आकाराचा ट्रे निवडायचा आहे. मित्रांनो, आता हेल्दी रोप कसं निवडायचं? तर ज्यावेळेस तुम्ही नर्सरीमध्ये रोपांची निवड करायला जाताय, त्यावेळेस तुम्हाला 25 ते 27 या वयाचंच रोप तुम्हाला निवडायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 25 दिवसापेक्षा कमी वयाचंही रोप तुम्हाला निवडायचं नाही आणि 25 ते 30 दिवसांपेक्षा जास्त वयाचंही रोप तुम्हाला निवडायचं नाही. याच्या मागचं कारण असं, शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर जास्त वयाचं रोप निवडत असाल, तर जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं, की रूट कॉइलिंगची जी समस्या आहे, ती रूट कॉइलिंगची समस्या येऊ शकते आणि जर तुम्ही 25 पेक्षा कमी दिवसांचं जर तुम्ही रोप निवडत असाल, तर त्यामध्ये हार्डनिंग म्हणजे सुरुवातीची जी स्टेज असते ती कमकुवत असल्यामुळे असं जर रोप तुम्ही आपल्या शेतामध्ये येऊन जर लागवड करत असाल, तर मरीची संख्या वाढू शकते.
त्यासाठी तुम्हाला 25 ते 27 या दरम्यानच्या वयाचंच तुम्हाला रोप निवडायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टोमॅटो लागवडीसाठी योग्य रोपांची निवड कशी करायची हे जाणून घेतलेलं आहे. तर इथून पुढचा दुसरा जो भाग येणार आहे त्यामध्ये आपण टोमॅटोच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपण कशी तयारी केलेली आहे याची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून शेतीविषयक माहितीपूर्वक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.